गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील शिवणी येथे एका चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने उलगडा केलाय। 5 लाखांच्या दागिन्यांची ही चोरी बाहेरील व्यक्तीने नाही तर घरातीलच भाचीने केल्याचं समोर आलंय। 14 मार्चला मामाच्या घरातून दागिने चोरल्यानंतर पोलिसांच्या भीतीने या तरुणीने चक्क काही दागिने शौचालयात तर काही तलावात फेकून दिले। तपासादरम्यान भाचीने गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनाही धक्का बसला। अखेर ग्रामपंचायतीच्या मदतीनं शौचालयाजवळ खोदकाम करून आणि तलावात शोध घेऊन सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल तब्बल 28 दिवसांनी जप्त करण्यात आलाय। सध्या या अजब चोरीची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगलीये। आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम शिवणी येथील संगीता पाथोडे यांनी दागिने चोरीची तक्रार पोलीस स्टेशन आमगावला दिली होती। सदर प्रकरणी अपराध क्रमांक 216/25 कलम 305 BNS अन्वये गुन्हा दाखल झाला होता। त्यांच्या घरचे सोन्या चांदीचे दागिने अलमारीतले चोरीला गेले होते। त्यांनी माहिती दिली की 14 मार्च रोजी त्यांची घरी वाढदिवस असल्याने ते भाची आली होती, भाग्यश्री मेंढे राहणार भोसा ही आली होती आणि तिला ते दागिने दाखवले होते। त्यामुळे तिच्यावर संशय बळावला। त्यानंतर तिला चौकशीकामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला तिने ओढबावडीची उत्तरं दिली। नंतर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने काही दागिने चोरल्याचे कबूल केले। त्यानंतर सदर दागिने ठिकठिकाणी ठेवले। त्या प्रकारे ते काही इस्मांकडे ठेवले होते, तिच्या पतीकडे काही होते, असे सगळे दागिने जप्त करण्यात आले। आणि नंतर काही दागिने मिळाले नव्हते तेव्हा लक्षात आलं की तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की घरच्या तिच्या भोसा येथील जे शौचालय आहे शौचालयामध्ये टाकले। त्यामुळे तिथं 2-1.5 दिवस मोहीम राबवली आणि तिथून सुद्धा दागिने जप्त करण्यात आलेले आहे। असं यामध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण 5,01,010 रुपयाचा मुद्देमाल महिला आरोपी जी आहे भाग्यश्री मेंढे तक्रारदाराची भाची हिच्याकडून जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास आमगाव पोलीस करत आहे।